उपस्थित राहावं अशी विनंती आपल्याला VCC परिवाराच्या वतीने आजच आम्ही तुम्हाला हे निमंत्रण देतोय. दुसरा क्वालिफायर या ठिकाणी सुरू होईल. एका बाजूला MB स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला खंडेलवाल खिलाडी. खंडेलवाल खिलाडी आपले 2 फलंदाज पाठवा. MB स्ट्रायकर्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण इथे सजवलेलं आहे. MB स्ट्रायकर्स हा संघ या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करताना बघायला मिळालेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला तितकंच चांगलं प्रदर्शन आपण खंडेलवाल खिलाडी संघाचं देखील बघितलेलं आहे. तर या मॅच मध्ये कोण जिंकणार आहे आणि कोण पराभूत होणार आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दरवर्षी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची देखील उपस्थिती लाभते. त्या पंचांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करू. 7S लाईव्हच्या माध्यमातून अगदी पहिल्या दिवसापासून आणि पहिला दिवस म्हणून चालणार नाही तर या स्पर्धेचं प्लेअर ऑक्शन ज्यावेळेस झालं ते प्लेअर ऑक्शन देखील अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं 7S लाईव्ह आणि आज या स्पर्धेला देखील एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आणि एक वेगळा दर्जा या स्पर्धेला प्राप्त करून देण्याचं काम हे 7S लाईव्हच्या टीमने केलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद असेल. या स्पर्धेमध्ये प्रताप लाईट डेकोरेटर्स यांनी देखील खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये केलंय. त्यांचं देखील मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करू. मंडप व्यवस्था या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिली तर खूप चांगली आहे. चांगला शामियाना इथे उभा केलाय. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. DJ राज प्लस प्लस यांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून घुमला आणि या मैदानाला ज्यांनी संगीतमय केलं त्यांचं देखील मनापासून धन्यवाद असेल. तर मॅचला इथे सुरुवात होते आहे. प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करून आपण दुसऱ्या क्वालिफायरला लगेच सुरुवात करतो. आघाडीची जोडी दाखल झाली आहे. एका बाजूला रोडक खंडेलवाल आहेत संघाचे कर्णधार तर दुसऱ्या बाजूला आपण अनुप असेरी यांना बघू शकता. तर पहिलं षटक मैदानावर टाकलं जाईल आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज सार्थक भंडारी यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आमचे सुनील जागरकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. त्यांचे मनापासून स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल घेऊन गोलंदाज इथे तयार होत आहेत. ओहो चेंडूने थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहिलाच बॉल राईट ऑन द टार्गेट थेट यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. फर्निचर फ्रॅक्चर. पहिला फलंदाज बाद होईल. विकेट. पहिलाच बॉल होता. आपण जर पाहिलं तर थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला आणि यष्ट्यांचा वेध घेत असताना पहिली विकेट देखील मिळालेली आहे गोलंदाज सार्थक भंडारी यांना. खूप चांगली सुरुवात. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ होताना मी MB स्ट्रायकर्सचा पाहिला. या स्पर्धेच्या पहिल्या मॅच पासून त्यांचं एक ब्रीद वाक्य राहिलं की विश्वास जुना MB स्ट्रायकर्स पुन्हा आणि त्याच पद्धतीने खेळ देखील त्यांचा बघायला मिळाला. मागच्या वर्षी गतवर्षीचे विजेते आहेत आणि यावर्षी देखील खूप चांगला खेळ त्यांचा होताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. रोडक खंडेलवाल टीमचे कॅप्टन बाजून परतलेत. तर गोलंदाज खूप चांगली सुरुवात संघाला करून देत आहेत. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रणित बोरा डावकुराचे फलंदाज मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात तर चांगली झाली आहे. फुल टॉस बॉलला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये निलेश मंत्री यांना आपण बघू शकता. धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. सार्थक भंडारी पहिल्याच षटकामध्ये स्वप्नवत सुरुवात इथे संघाला करून देत आहेत. या संघाने एक शिस्तप्रिय खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये MB स्ट्रायकर्स. यावेळेस समोर खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड. एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग देखील तिथे बघायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्येला झालेली सुरुवात आपण इथे बघू शकता. एकूण धावफलक दोन्ही आकड्यावर जाईल. अनुप असेरी आहे दुसऱ्या बाजूला. एक आक्रमक फलंदाज म्हणून अनुप असेरी यांच्याकडे देखील बघितलं जातं. आज त्यांना देखील मोठ्या मॅच मध्ये खेळावं लागेल कारण या मॅच मध्ये जिंकल्यानंतर तुम्हाला फायनलला जाण्याची संधी आहे.
आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाणारी दुसरी टीम कोणती आहे त्यासाठी मैदानावर हे युद्ध सुरू झाले. चांगला बॉल वेगात टाकला होता. टप्पा पडल्यानंतर प्लेड अँड मिस डॉट बॉल येत असताना आपण नक्कीच या ठिकाणी बघू शकतो. खूप चांगला खेळ या विजेता कप मध्ये सर्वच 10 संघांचा राहिला. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये नवीन नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न VCC परिवाराचा असतो आणि प्रेक्षकांना देखील नवीन नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न हा VCC परिवाराचा या स्पर्धेच्या निमित्ताने राहिलाय. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. मिड ऑफला क्लिअर केलाय. निलेश मंत्री धावत आहेत परंतु चेंडू थांबणार नाही. सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतो आणि हा चौकार येताना पाहायला मिळेल. हा पहिला चौकार आपण प्रणित बोरा यांच्या बॅटमधून पाहिला. थोडीशी जागा बनवली आणि इनफिल्डला क्लिअर केलं कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न हा फलंदाजी करणाऱ्या संघाचा असेल. धावसंख्या 4 ने वाढली आहे. धावफलकामध्ये बदल देखील झालाय. 6 धावा 1 बाद 6 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकामध्ये बघायला मिळते. व्ही शेप मध्ये खूप चांगली बॅटिंग प्रणित बोरा करतायत. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय बिटवीन द गॅप. हा फटका देखील आहे. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. नाही मौका लगा है चौका. खंडेलवाल खिलाडी संघाने पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 10 धावा बनवल्यात. एक फलंदाज त्यांचा बाद झालेला आहे तर गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 करिता वर्धमान यांना पण बघणार आहोत. गोलंदाजी करत असताना काल खूप चांगली गोलंदाजी केली होती या मैदानावर. या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांचा बघायला मिळाला होता. तर 1 ओव्हर नंतर 10 एक फलंदाज बाद आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात या ठिकाणी होताना बघायला मिळते. अनुप असेरी आपण स्ट्रायकर एंड कडे बघणार आहोत. क्वालिफायर 2 आहे. जो जिंकणार आहे तो जाणार फायनल मध्ये. उद्या मेगा फायनल असेल आणि त्यासाठी मुकेश चौधरी चेन्नई सुपर किंग्स या संघामध्ये आपण त्यांना खेळताना बघितलं. त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या मैदानावर उद्या लाभणार आहे. मुकेश चौधरी यांना बघण्यासाठी आणि या स्पर्धेची मेगा फायनल बघण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा. पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. संपर्क होताना बघायला मिळालेला नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. एक बाद 10. वर्धमान गोलंदाजीसाठी पुढेच एकदा तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. गोलंदाजी चांगली होती. टप्पा खूप चांगला आहे. लाईन अँड लेंथ खूप चांगली आहे. आउटसाइड द ऑफ म्हणजे फलंदाजापासून थोडस दूर ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो आतापर्यंत यशस्वी झालाय. यावेळेस खूप चांगला बॉल होता. हलक्या स्टिअर केल्या. 9:30 या इनिंगला सुरुवात झाली आणि 10:18 या इनिंगचा खेळ संपला पाहिजे. 10:18 इनिंग संपली पाहिजे याची नोंद कॅप्टनने घ्या. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण जर पाहिलं तर चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलेला आहे. लागोपाठचे 4 चेंडू इथे डॉट आलेले आहेत. 4 बॉल डॉट्स. खूप चांगली गोलंदाजी आपण वर्धमान यांच्या माध्यमातून इथे पाहतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये.
आणि अनुप असेरी यांना उभं करण्याचं काम त्यांनी मैदानामध्ये केलेलं आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर हा चेंडू आपण पाहू शकता खराब होता. नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. 4 चेंडू चांगले आले परंतु त्यानंतर एक चेंडू खराब येत असताना आपल्याला बघायला मिळाला. खेळपट्टीच्या बाहेर पिच झाला. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल मोठा फटका इथेही खेळण्याचा प्रयत्न. संपर्क यावेळेस नाहीये. चेंडूने यष्टांचा वेग जरूर घेतला परंतु तिथे विकेट मिळणार नाहीये. फ्री हिटचा बॉल होता. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. 11 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. 1-11 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. दुसरं षटक मैदानावर सुरू असताना त्यावेळेस ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत. चेंडूवरती येत आहेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न झालाय. धावबादची संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज क्रमांक 2 यावेळेस बाधून परतणार आहेत. प्रणित बोरा आउट. बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला हे दृश्य बघायला मिळतात. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते आणि फलंदाज प्रणित यांना माघारी जावं लागलं. प्रणित बोरा बाद झाले तर नवीन फलंदाज सनित मुथा मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला फक्त दिशा दिली. हलक्यात बॉलला ढकलले. एकच धाव तिथे पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न तिथे होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 13. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. आताच संघ थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. खंडेलवाल खिलाडी इथून पुढे धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एखादी भागीदारी जर झाली तर चांगल्या टोटलकडे खंडेलवाल खिलाडी संघ जाऊ शकतो. चांगला बॉल परंतु पंचांनी या ठिकाणी दिशाहीन घोषित केलाय. व्हाईट बॉल असेल. एक अतिरिक्त धाव मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. आज सनीत मुथा यांना एक चांगली इनिंग खेळावी लागेल. दुसऱ्या बाजूला अनुप असेरी यांना देखील आज मैदानावर थोडासा वेळ घालवणं गरजेचं राहील. यावेळेस खूप चांगला बॉल शरीराच्या दिशेने आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर. नटराज फटका ट्राय केला होता परंतु संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस इनसाइड आउट एक चांगला फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने बॉल जातो आहे. तिथे क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं होताना बघायला मिळाले. एकच धाव कंप्लीट झाली आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये देखील शिकायला मिळतात आणि असाच एक अनुभव आपल्याला 2023च्या विश्वचषकामध्ये देखील आला होता. बऱ्याचशा घटना तिथे घडल्या आणि त्यातून बरंचसं शिकायला मिळालं. लॉफ्ट केला यावेळेस. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल जातोय. अनुप असेरी यांच्या बॅटमधून एक तगडा आणि मजबूत प्रहार. अवित्री बाईक सिक्सर.
खिलाड़ी के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधा सीमा रेखा के बाहर. 6 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. अनुप असेरी ह्या फटक्यांसाठी ओळखले जातात. याच स्टाईलने ते बॅटिंग करतात. त्यांचे ट्रेडमार्क शॉट्स जे आहेत ते आपल्याला या मॅच मध्ये जरूर बघायला मिळतील. पहिला षटकार तर आलाय. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजीसाठी. सार्थक चांगला बॉल यावेळेस राईट ऑन टार्गेट. स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस राहिला. धाव मिळणार नाही. हा चेंडू निर्धाव येताना बघायला मिळतो. धावफलकावर 21 धावा आतापर्यंत नोंदवलेल्या आहेत. सनीत मुथा थोडस सल्ला देत आहेत, थोडंसं प्रोत्साहन देत आहेत. हे देखील फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. एखाद्या गोलंदाजाच्या विरुद्ध जर भरपूर धावा आल्या तर त्याला एखाद्या खेळाडूने जाऊन प्रोत्साहन देणं देखील गरजेचं असतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क इथे झालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय आणि ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी होतोय समाप्त. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर 21 धावा, 2 फलंदाज बाद. आफ्टर 3 ओव्हर्स 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. खंडेलवाल खिलाडी. That you all also come and live and enjoy. Hello Ahilyanagar, Jai Shri Ram. याची देही याची डोळा बघण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेत. गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 4 मध्ये स्वतः कॅप्टन येत आहेत प्रवीण शिंगवी यांना पण बघणार आहोत. समोर सनीत मुथा स्ट्रायकर एंडकडे. चांगला बॉल यावेळेस हलक्या हाताने बॉलला स्टिअर केले. धावण्याचा प्रयत्न राहिलाय. एक सिंगल कंप्लीट केली जाते आहे. याच पद्धतीने खेळ करणं आवश्यक आहे. एक चांगली भागीदारी ते दाखवणं फार आवश्यक राहील. एक धाव पूर्ण केली जाते आहे. इथे तुम्हाला या मॅच मध्ये विराट कोहली सारखी आक्रमकता आणि राहुल द्रविड सारखा संयम या दोन्ही गोष्टी या मॅच मध्ये दाखवणं गरजेचं राहील. हे कॉम्बिनेशन जर तुम्ही साधलं तर एक चांगल्या टोटल कडे तुम्ही जाऊ शकता. आणि असे 2 फलंदाज आहेत मैदानामध्ये. एका बाजूला अनुप असेरी आहेत, ते आक्रमक आहेत. दुसऱ्या बाजूला सनीत मुत्ता आहेत ज्यांच्याकडे संयम आहे. आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. यांच्यावर आता खंडेलवाल खिलाडी संघाच्या नजरा असतील. चांगला बॉल यावेळेस फुलर लेंथ वरचा बॉल आहे. ऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे जरूर प्रवीण शिंगवी यांची. छोटासा रनअप आहे परंतु टप्पा खूप चांगला आहे. आणि सातत्यानं आपण जर बघितलं ना तर तुमच्या गोलंदाजीला फक्त वेग असून चालत नाही, फक्त स्पीड तुमच्या गोलंदाजीला असून चालत नाही. टप्पा पाहिजे चांगला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक तिथे चेंडूवरती पोहोचले जात आहेत. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळेल. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला बरंचसं काहीतरी शिकायला मिळालं. आपण या अगोदर देखील चर्चा केली की 2023च्या विश्वचषकाने आपल्याला भरपूर काही शिकवलं. कमबॅक कसा करायचा हे मोहम्मद शमी यांनी आपल्याला 2023च्या विश्वचषकामध्ये शिकवलं. लॉफ्ट केला यावेळेस. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमा पार. 1 बाउन्स होतोय फरार. चौकार आनंद ट्रेडिंग कंपनी. 4 रन्स. हा फटका होता आणि एक चौकार त्या ठिकाणी मिळतो आहे अनुप असेरी यांना. धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 26 धावा आता नोंदवल्या जात आहेत. फुल टॉस बनवलाय. मिडविकेटला खेळलाय परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक. सार्थक भंडारी चूक करणार नाहीत. आणि त्यानंतर प्रवीण शिंगवी यांची रिॲक्शन
आणि निलेश मंत्री यांच्याशी केलेली गळाभेट बरंच काहीतरी सांगून जाते, कारण ही मोठी विकेट आहे. अनुप असेरी बाद होत आहेत. निराश, हताश आणि हतबल होऊन जड पावलांनी त्यांना मैदान सोडावं लागतंय. धक्का क्रमांक 3, अनुप असेरी बॅक टू द पॅव्हिलियन. अनादर बिग विकेट डाऊन. मोठा मासा आता गळाला लागलेला आहे. फलंदाज आपण जर बघितलं तर अनुप असेरी बाद झालेत, तर नवीन फलंदाज प्रतीक गुगळे मैदानामध्ये दाखल होतात आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक गुगळे डावखुराचे फलंदाज आहेत. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आज गरज आहे संघाला अडचणीतून बाहेर काढायचं. सनीत मुत्ता सोबत उभं राहायचं मैदानामध्ये, हे फार गरजेचं राहील. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल ड्राईव्ह तर केलाय मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर 3 बाद 26 लॉस ऑफ 3 विकेट्स. मिळतात 3 फलंदाज बाद झालेले आहेत आतापर्यंत. अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. अपील जोरदार होती परंतु प्रतिसाद मिळालेला नाहीये. आपण जर बघितलं तर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो, परंतु पंचांनी मात्र स्पष्ट नकार दिलेला आहे. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावर धावसंख्या 26. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. हा देखील बिटवीन द गॅप फटका आहे, परंतु तिथे निलेश मंत्री चेंडूवरती पोहोचले जातात. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होईल. 28 धावा आपण धावफलकावरती बघू शकता. 28. टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा एमबी स्ट्रायकर्स या संघाने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मागच्या 3 सीझनचा जरी आपण विचार केला तर एमबी स्ट्रायकरचा संघ प्रत्येक वेळेस खूप चांगला खेळ करताना बघायला मिळाला. या विजेता कपच्या पहिल्या सीझन पासून तर आतापर्यंत. चांगला बॉल यावेळेस एखाद्याने स्टिअर केलं जाते, नाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपण बघू शकता लाईन अँड लेंथ खूप चांगली पकडली आहे गोलंदाजांनी आणि विकेट मिळाल्यानंतर थोडासा आत्मविश्वास देखील गोलंदाजांचा वाढलाय. बॅकफुटला जाऊन थोडीशी जागा बनवली होती फटका खेळण्यासाठी. धाव नसेल इथून. प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे आणि मी नेहमी सांगतो की प्रेशर जर कुकर मध्ये वाढला ना तर शिट्टी वाजते आणि प्रेशर जर मैदानामध्ये वाढला तर खेळ खराब होत असतो. त्यामुळे प्रेशर तुम्हाला हटवून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस लिव्ह केले बॉलला सोडले. व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि आपण या अगोदर देखील चर्चा केली की कमबॅक तुमचा कसा असला पाहिजे. 2023 मध्ये मोहम्मद शमीने ज्या पद्धतीने केला, खेळायला मैदान नाही पण तुम्ही मैदान गाजू शकता, हे अफगाणिस्तानकडून शिकायला मिळालं. त्यांना खेळायला मैदान नव्हतं परंतु त्यांनी 2023च्या विश्वचषकामध्ये काय खेळ केला होता. यावेळेस लेटकटचा हा फटका आहे. कव्हर पॉइंट वरून क्षेत्ररक्षक आले. धावाची संधी. यस यस अनदर विकेट डाऊन. प्रतीक गुगळे बॅक टू द पॅव्हिलियन.
अजून एक मोठा धक्का बसतोय खंडेलवाल खिलाडी संघाला आणि एमबी स्ट्रायकरच्या पॅव्हिलियन मध्ये आनंद आनंद आणि आनंद आहे, कारण चौथा धक्का बसलाय खंडेलवाल खिलाडीला. विकेट. State Sri Sanjay ji Bo. Hello Ahilyanagar, Jai Shri Ram. 2 ओव्हर्स टाकतो. ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 29 धावा, 4 फलंदाज बाधित. 29 लॉस ऑफ 4 विकेट्स. दुबई डिजेला संधी. मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच प्रवीण शिंगवी येत आहेत. यावेळेस खूप चांगला बॉल होता, पुढे टाकला होता. ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो 1 धाव तिथे पूर्ण होईल. तर आपण चर्चा करत होतो की बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये शिकायला मिळतात, त्यातल्या त्यात 2023चा विश्वचषक. त्यामध्ये आपण चर्चा केली की कमबॅक मोहम्मद शमी सारखा पाहिजे. अफगाणिस्तानच्या संघाने खेळायला मैदान नाही, मैदान गाजवलं. हातपाय जेव्हा तुमची साथ सोडतात तेव्हा मन तुमचं जर खंबीर असेल ना तर तुम्ही मॅच जिंकू शकता. हे आपल्याला मॅक्सवेलने दाखवलं त्या विश्वचषकामध्ये. जेव्हा तुम्ही सेल्फलेस होऊन खेळतात तेव्हा तुम्ही तुमचे एक चांगले लीडर होऊ शकता, हे रोहित शर्माने दाखवलं. अनेक गोष्टी आपल्याला 2023च्या विश्वचषकामध्ये पाहायला मिळाल्या. आज विजेता कपमधून देखील अनेक खेळाडूंनी काहीतरी शिकण्यासारखं आणि काहीतरी अनुभव या स्पर्धेमध्ये देखील प्रत्येक खेळाडूला आलेला आहे. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये दुसरा क्वालिफायर सुरू आहे. एका बाजूला
आपण MB स्ट्रायकर्स या संघाला बघतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण खंडेलवाल खिलाडी जो बॅटिंग करतोय. यातून जो जिंकणार आहे तो जाणार आहे फायनलला. डू ऑर डाय मॅच. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता, धावीत मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपर्क तिथे होऊ शकलेला नाहीये. संगीत मुथा स्ट्रायकर एंडकडे थोडस बदल आदित्य केलाय. इनसाइड आउट, आणि इनसाइड आउटचा एक आउटस्टँडिंग फटका पाहायला मिळतोय. सनीत मुत्ता यांचा मॅग्निफिसंट चौकार. त्यानंतर हा फॉलोविंग स्वीपचा फटका हवे ते मिळाले नाही. या अगोदर जो फटका खेळला ना सनीत मुत्ता यांनी, याची एक फोटो फ्रेम बनवायची आणि त्याच्या घरामध्ये लावायची. इतका सुंदर फटका होता. लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि पकडलाय झेल. फलंदाज सनीत मुत्ता यांना मिळते विकेट. सनीत मुत्ता यांना जावं लागतं मागं, आणि गोलंदाज आपण जर पाहिलं तर प्रवीण शिंगवे यांना मिळते अजून एक विकेट. फलंदाज खंडेलवाल खिलाडीज या संघाचा सनीत मुत्ता आता बाद होतोय विकेट. कॅप्टन आहेत आणि त्यांना माहिती आहे की किती महत्वाची विकेट आहे. 5वा फलंदाज बाद झालाय. 35 या धावसंख्येवर 6 ओव्हर संपलेले आहेत. हर्ष बोरा दुसऱ्या बाजूला आता तीर्थेश कटारिया यांना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. हर्ष बोरा यांना आज स्पेशल इनिंग खेळावी लागेल इथे, की जी अविस्मरणीय राहील. अशी बॅटिंग करायची आज की आयुष्यभर ती बॅटिंग कधी विसरणार नाही. अशी बॅटिंग आज हर्ष बोराला करावी लागेल, कारण एक महत्वपूर्ण मॅच आहे. फायनलला जायचं इरादा प्रत्येकाचा आहे, फायनलला जाण्याचा. गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश मंत्री तयार होत आहेत. यावेळेसचा बॉल हलक्या दर स्टिअर केलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पाठपोरे आहेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चुका सुधाराव्या लागतील. तुम्ही अगोदर बऱ्याचशा चुका केल्या असतील, परंतु त्या चुका सुधारून तुम्हाला आज मैदानावरती खेळावं लागेल. कारण एकच काम जो 1000 वेळा करतो ना, त्याला या जगातली कुठलीच ताकद हरवू शकत नाही. आणि 1000 काम करणारा माणूस कधी पॉवरफुल बनत नाही, परंतु एकच काम जो 1000 वेळा करतो त्याला या जगातली कुठलीच ताकद हरवू शकत नाही. यावेळेस डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतं. फलकावर धावसंख्या जर पाहिली तर स्थिर आहे, ती म्हणजे 37-37. त्यावेळेस वेगवान चेंडू होता, निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव इथे मिळालं नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला दिसतो आहे कुठल्याही प्रकारची धाव नाही. या आकड्यावर धावसंख्या थांबलेली. यावेळेस खूप चांगला फटका आहे. मनगटाच्या साह्याने बॉलला वळवलंय. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावा झाल्यात 38. आपण या स्पर्धेच्या निमित्ताने 10 संघ बघितले. त्या 10 संघांमध्ये खूप चांगल्या मॅचेस बघितल्यात. आज 4 संघ इथपर्यंत पोहोचले. उद्या 2 संघ फायनल पर्यंत जातील. 2 संघांना आज ही स्पर्धा सोडावी लागते.
त्यामध्ये अभित्री वेलोसिटी किंग्स या संघाला ही स्पर्धा सोडावी लागली. या मॅच मध्ये जो हरणार, जो पराभूत होणार त्याला ही स्पर्धा सोडावी लागेल. आणि उद्या क्वालिटी वॉरियर्स या संघासोबत कोण खेळणार या स्पर्धेची फायनल, ते आपल्याला या मॅच मध्ये पाहायचं. चांगला बॉल निलेश मंत्री यांचा, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. अचूकता ही गोलंदाजीमध्ये फार गरजेची असते. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर अचूकता आणि खांद्यावरचा कंट्रोल हा गोलंदाजाकडे खूप चांगला पाहिजे. वेगवेगळी कौशल्य असतात, फलंदाजीची असते, गोलंदाजीची वेगवेगळी कौशल्य असतात, त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळेच खूप चांगला बॉल होता. शरीराचा वेध चेंडू घेतोय. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी होईल समाप्त. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आहे 38. Hello Ahilyanagar, Jai Shri Ram. In the loving memory of late Sri Sanjay Ji Bohra Vijeta Cricket Club organized Vijeta Cricket Tournament 2024, 8th of December, 5:30 PM onwards, Ahilyanagar. One and only the largest cricket tournament of Ahilyanagar. I will be live there. You all also come and live and enjoy the game of cricket. या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून मुकेश चौहान आपण घेतलेले खेळताना ते उद्या आपल्या या विजेता कपच्या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी उपस्थित राहणार आहेत. मुकेश चौधरी इनसाइड आउट खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला हर्ष बोरा यांच्या बॅट मधून एक सुंदर फटका निघतोय. एक चांगला बॉल आणि तितका चांगला फटका चौकार येतोय. 4. टॉप लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला हर्ष बोरा यांच्या बॅटमधून बघायला मिळाला. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षा सुद्धा सुंदर हा हर्ष बोराचा कव्हर ड्राईव्ह होता. 4 धावा इथे मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकामध्ये होणारा बदल देखील पाहू शकतो आपण. तर या स्पर्धेच्या निमित्ताने या अगोदर देखील आपण एक चर्चा केली की तुम्ही ज्या चुका केल्या या अगोदर त्या तुम्हाला सुधारायच्या. त्या मॅच मध्ये इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच सुरू होती. एक ऑटोग्राफ इतिहास बनला होता. इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच सुरू होती. एक तरुण बॉलर सचिन तेंडुलकरची विकेट त्याने घेतली. त्याचं नाव होतं ब्रॅड हॉक. तो एवढा खुश होता की मी सचिनला आउट केलंय. आणि जाताना सचिन यांना तो म्हटला, यावेळेसचा बॉल हलक्या दर मात्र इथे स्टिअर केल्या. क्षेत्ररक्षक इथे आहेत, धाव मिळणार नाही. जाताना सचिन तेंडुलकरला तो म्हटलं की सचिन सर मला एक ऑटोग्राफ पाहिजे. सचिन तेंडुलकरने यावेळेसचा चेंडू वाईड असेल खराब बॉल, एक अतिरिक्त धाव मिळते. सचिन तेंडुलकरने त्याला ऑटोग्राफ दिले आणि ऑटोग्राफवर लिहिलं की हे भविष्यात तुझ्या लाईफ मध्ये पुन्हा कधी होणार नाही. हा तुझ्यासाठी शेवटचा क्षण आहे. तू मला आउट केलंस, पुन्हा या बॉलवर तू मला आउट करू शकणार नाही, हे त्यावर लिहून दिलं. आणि त्यानंतर सचिन समोर ब्रॅड हॉक 45 वेळा आला आणि 45 मॅच मध्ये कित्येक बॉल तो खेळला. परंतु
परंतु सचिन तेंडुलकरला ब्रॅड हॉक आउट करू शकलेला नाही. हा इतिहास आहे. तेव्हा सचिनला विचारलं हाऊ इज पॉसिबल, तेव्हा म्हटले मला ज्या बॉलवर ब्रॅड हॉकने आउट केलं मी तो रिप्ले 50 वेळा बघितला आणि त्यामध्ये सुधारणा केली. याला म्हणतात चुका सुधारणं. कारण 1000 काम करणारा माणूस पॉवरफुल बनत नाही. एकच काम जो 1000 वेळा करतो त्याला जगातली कुठलीच ताकद हरू शकत नाही. धावफलकावर 44, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 8 कौशल भंडारी यांच्या माध्यमातून सुरू आहे. स्ट्रायकर एंडकडे आपण फलंदाज पाहू शकतो. तीर्थेश कटारिया, गोलंदाज तयार होतात गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळेस लॉफ्ट तर केलाय. मिड विकेटला हा चेंडू जाईल. त्या दरम्यान एकच धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये देखील बदल होताना दिसतोय. 45 आकड्यावर धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली. या स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी झाली. या स्पर्धेमध्ये खूप चांगले कॅचेस बघितले, खूप चांगले फिल्डिंग बघितलं आणि खूप मजा आली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकासमवेत घेतोय. इथे प्रतिकार करावा लागेल. जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये जर विजय साध्य करायचा आहे तर लढावं लागेल मैदानामध्ये. यावेळेसचा बॉल हलक्यानं स्टिअर करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या दिशेने, माफ करा, स्वतः गोलंदाजाच्या दिशेने बॉल जातोय. धाव नसेल. ओव्हरचा खेळ देखील संपतो आहे. 8 ओव्हर संपलेले आहेत आणि 8 ओव्हर नंतर 45 धावा, 5 फलंदाज बाद असताना 8 ओव्हर नंतर 45 खंडेलवाल खिलाडी. आपल्यात 8 ओव्हर नंतर 45 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. मागच्या ओव्हरमध्ये ज्यांनी फक्त 3 धावा दिल्या होत्या एव्हरग्रीन निलेश मंत्री गोलंदाजी करण्यासाठी येतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली निलेश मंत्री यांनी. त्यामुळेचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवर देत आहेत. या मैदानाला दन दन करत गेलो. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला. तिथे धाव मिळाली फक्त 1. धावसंख्येमध्ये होणारा बदल धावा 46. एक डिफेंडेबल स्कोर उभा करावा लागेल. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल ज्यामध्ये गोलंदाज लढू शकतात आणि त्या टार्गेटकडे जाण्यासाठी इथे 2 फलंदाजांना त्या पद्धतीचा खेळ देखील करणं फार गरजेचं आहे. लॉफ्ट तर केलाय. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन होताना बघायला मिळालेलं नाहीये. मिड विकेटला बॉल चाललाय. धावबादची अवघड संधी आहे. पाहूयात काय घडतंय. कारण पिकअप, गॅदर अँड थ्रो तर खूप चांगला आलाय. तिसऱ्या पंचांची मदत आहे.
स्ट्रायकर्स या संघाचा होतोय. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील खूप चांगला खेळ ते करतायत. लॉफ्ट केला यावेळेस हर्ष बोरा यांच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे जातोय. जबरदस्त. यावेळेस खूप चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध चिडून घेतलाय. स्लोवर वन पाहायला मिळाला आणि तिथे धाव मात्र मिळालेली नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 53 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 रन्स. आपण याबद्दल उल्लेख केला की एक डिफेंडेबल टोटल तुम्हाला उभी करणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर फलंदाज गोलंदाजामध्ये झालेलं 2 खेळाडूंमध्ये झालेली जी चर्चा आपल्याला दिसते. स्मिथ हास्य दिलं दोन्ही खेळाडूंनी. बॉल हवेत बिटवीन द गॅप हा बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचत आहेत. 2 धावा मिळतील तिथे. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. लहान लहान मुलांना विनंती आहे आपण बाउंड्रीच्या आतमध्ये जाऊ नका. निलेश मंत्री गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत तर समोर हर्ष बोरा. संकट समयी जो उभा राहतो तो खरा योद्धा आहे आणि संघ अडचणीमध्ये असताना योद्धासारखी बॅटिंग पाहायला मिळते इथे. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त धाव मिळणार आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावा झाल्यात 56 धावा. आता 56 56. ओव्हर नंबर 9 इन प्रोग्रेस. कोलवर टप्प्याचा बॉल आहे. लॉंग ऑनची दिशेने बॉल मार्गस्थ होईल. एकच धाव तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वेजच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 9 ओव्हर संपल्यात आणि 9 ओव्हर नंतर 57 धावा 57 खंडेलवाल खिलाडी. शेवटचं षटक असणारे शेवटचे 6 बॉल कौशल भंडारी यांच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर हर्ष बोरा यांना आपण बघतोय. यावेळेसचा बॉल फाईनलीच्या दिशेने खेळला आहे. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळते. हर्ष बोरा यांनी आतापर्यंत 17 चेंडू खेळलेत आणि 20 धावा बनवल्यात. ते नाबाद फलंदाजी करतात. इंटेलिजंट क्रिकेट सुबक फलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रयत्न तर करणे फार गरजेचं आहे. कोण जिंकणार हे फार महत्वाचं आहे. कारण क्रिकेटच्या मैदानावर कोण जिंकणार हे सांगणं फार कठीण असतं. अनिश्चिततेनं भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे. तो आज इथे पाहतो विजेता कप. यावेळेस खूप लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा येणार आहे. कारण दोन्ही संघांचा विचार जर केला तर दोन्ही संघांना 30 खेळपट्टी आहे. यावेळेसचा बॉल कव्हर पॉइंटला जातो आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न तिथे केला जातोय. 2 धावा पूर्ण होतील आणि दोन्ही संघांना समसमान संधी असते क्रिकेटच्या मैदानामध्ये. दोघांनाही बॅटिंग मिळते. दोघांनाही गोलंदाजी करावी लागते. दोघांनाही 30 खेळपट्टी. दोघांनाही तितकंच मैदान. दोघांनाही ओव्हर तेवढाच. दोघांनाही त्याच कंपनीचा बॉल. हे वैशिष्ट्य क्रिकेटचं आहे.
हो, यावेळेसचा बॉल खूप चांगला मिड विकेटच्या दिशेने खेळलेला आहे. एक सिंगल तिथे प्राप्त होणार आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक धाव ही सोन्यापेक्षा महाग असते. ही आपल्याला शेवटी ज्यावेळेस सामने रंगतात, शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस स्पर्धा जाते, त्यावेळेस त्या प्रत्येक धावेचं महत्व आपल्याला कळत असतं. यावेळेसचा बॉल शरीराचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि लेग बाईन्सच्या सहाय्यानं ती धाव मिळते आहे. मुख्य पंच आपल्यापर्यंत तो इशारा करतात. एका धावेच्या मदतीने धावत संख्या वाढली. धावफलकामध्ये होणारा बदल. धावसंख्या स्थिर. विजेता कप एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, एक भावना आहे या स्पर्धेमध्ये. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. चांगली विकेट किपिंग. विकेटचं बदल होतोय. फलंदाज 7वा फलंदाज बाद होतोय. प्रथम मुनोद यांना माघारी जावं लागतं. विकेट. खूप चांगली विकेट किपिंग इथे पाहायला मिळाली आहे आणि स्टंपिंग देखील खूप चांगली होताना पाहायला मिळाली. चेंडू खूप चांगला गॅदर केला, अगदी मार्क बाउचर सारखा. गॅदर द बॉल विथ ओपन पाम अँड सॉफ्ट हँड. हे तंत्र आहे. तुम्हाला विकेट किपिंग करत असताना तंत्राचा देखील वापर करावा लागतो. गॅदर द बॉल विथ ओपन पाम अँड सॉफ्ट हँड, त्याचा वापर केला आणि खूप चांगली विकेट किपिंग तिथे बघायला मिळाली. 7वा फलंदाज बाद झाले. 63 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्रायकर एंड कडे आपण त्यांना बघू शकता. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. त्यावेळेचा बॉल खेळलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतात. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिथं पाहायचा निर्णय काय येईल. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल, परंतु 3ऱ्या पंचांची मदत घेतली जाते आहे. काय निर्णय येतो ते पाहायचं आहे.
मिळेल आणि पहिला डाव पहिल्या इनिंगचा खेळ मात्र या ठिकाणी संपेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना खंडेलवाल खिलाडी या संघाने 10 षटकांमध्ये धावा बनवलेल्या आहेत 64 धावा आणि जिंकण्यासाठी MB स्ट्रायकर्स या संघाला 65 धाव्यांचं लक्ष ठेवलेलं आहे. 65 रन्स टू विन इन 10 ओव्हर्स MB स्ट्रायकर्स. बघूयात काय होतं, कोण फायनलला जाणार, कोण क्वालिटी वॉरियर सोबत मेगा फायनल उद्या खेळणार. या 65 धावा होतील की रोखल्या जातील हे आपल्याला नक्कीच काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी देऊयात आमच्या डीजेला छोटीशी संधी. Thank you so much. Hello Ahilyanagar. Hello Ahilyanagar, Jai Shri Ram. In the loving memory of late Sri Sanjay Ji Bohra Vijeta Cricket Club organized Vijeta Cricket Tournament 2024, 8th of December, 5:30 PM onwards, Ahilyanagar. One and only the Hello Ahilyanagar, Jai Shri Ram. In the loving memory of late Sri Sanjay Ji Bohra त्यानिमित्तानं आपण पाहतोय IPL खेळाडू मुकेश चौधरी 8th of December, 5:30 PM onwards, Ahilyanagar. दिवस आज या स्पर्धेचा आणि आज प्लेऑफच्या मॅचेस आपण पाहतोय. क्वालिफायर 2 ची मॅच मैदानावरती सुरू आहे. धाब्यांचं लक्ष इथे असणार आहे. लक्ष खूप जास्ती मोठं नाहीये, परंतु ज्यावेळेस लो स्कोरिंग मॅचेसचा विषय येतो त्यावेळेस सामने रंगताना आपण पाहिले. लो स्कोरिंगच्या मॅचेस आपण पाहिल्या. हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅक वरती, फलंदाजीसाठी सार्थक भंडारी. रवी वर्मा आणि सार्थक भंडारी ही जोडी मैदानावरती आहे. पहिलाच
बॉल डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल देखील कमालीचा. हर्ष बोरा यांची खासियत आहे. चांगली सुरुवात केली आहे. मोमेंटम खूप गरजेचं आहे खंडेलवाल खिलाडी या टीमला. अमित बॉल आपण पाहतोय समोरच्या दिशेने पाठलागीने केला, परंतु लेन जर पाहिली तर आखूड टप्प्यात होती. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने प्रहार केला. जरूर आपण पाहिलं बॅटच्या वरच्या भागात बॉल लागला, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर रौनक खंडेलवाल यांनी शर्थीचे प्रयत्न केले बॉलला रोखण्याचे, परंतु रोखू शकले नाहीत. इथे हलक्या हाताने आपण पाहतोय केवळ दिशा दिली या बॉलला. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी सहज स्थिती पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5. विकेट्स शोधावे लागतील सातत्याने. खंडेलवाल खेळाडू टीमला जर या सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर विकेट शोधावे लागतील. जिंकण्याचा दुसरा कुठलाही मंत्र त्यांच्याकडे नाहीये. विकेट्स शोधावे लागतील. क्वालिफायर 2ची मॅच. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि खूप मोठी सफलता. रवी वर्मा जातील माघारी. क्रिकेटमध्ये मोमेंटम गरजेचं आहे. मनोज चोपडा तिथे अनुज सोनी मंडलेच्या ड्रोन व्ह्यूज आपण पाहतोय. प्रशांत बोकरिया साहेब तिथे होते आणि अनेकही मान्यवर तिथे उपस्थित. निलेश मंत्री आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत क्रमांक 3 वरती. हर्ष बोरा तिथे पुढचा बॉल आपण पाहतोय. फाईन क्षेत्रामध्ये बॉल गेला. शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये विकेट किपर स्वतः बॉलच्या दिशेने गेले. एक धाव तिथे मिळेल. आपलं कॉमेंट्री बॉक्स देखील तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. पाहिलं आपल्या स्क्रीनवरती 6 धावा धावफलकावरती आहेत. एका गडेच्या मोबदल्यामध्ये अनुप असेरी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. प्रत्येक धाव इथे अडवावी लागेल खंडेलवाल खेळाडू संघाला आणि प्रत्येक मोठा फटका विजयाच्या दिशेने घेऊन जाईल एमबी स्ट्रायकर संघाला. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे, परंतु खराब लेंथ होती. त्याला पनिश करू शकले नाहीत फलंदाज. निलेश मंत्री एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे कदाचित एज लागलं होतं.
संधी होती समित होता तिथे आपण पाहतोय नाखुशात असेल. तुम्हाला हाफ चान्सेस कन्वर्ट करणं गरजेचं आहे अशा मॅचेस मध्ये. इथे देखील बॉलला गॅदर करू शकले नाहीत. या छोट्या छोट्या चुका महागात पडतील येणाऱ्या काळामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या चुका त्या टाळाव्या लागतील. सिंगल सेव्हिंग फिल्डरची जबाबदारी वाढते. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. लेडीज स्टँड 2 मध्ये पुरुष बांधव बसलेत. विनंती आपण तिकडून इकडे डाव्या बाजूला जागा आहे. सर्व पुरुष बांधवांना विनंती आपण लेडीज स्टेडियम मध्ये बसलेला आहात. इकडे येऊन बसायचं. डाव्या बाजूला जागा आहे. सर्वांना विनंती आहे आपण सर्वजण या बाजूला येऊन बसा. फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये गडबड आहे. एक धाव तिथेही मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. सर्व पुरुष बांधव लेडीज स्टेडियम 1 आणि त्याच्या बाजूला लेडीज स्टेडियम 2 आहे तिथे बसलेले. त्यांना सर्वांना विनंती आपल्याला डाव्या बाजूला जागा आहे. इथे देखील डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. क्रिकेट सांगतं कंट्रोल द कंट्रोलेबल. तुम्हाला काही गोष्टी कंट्रोल कराव्या लागतील आणि प्रोसेस आणि रुटीन तुम्हाला फॉलो करत राहावं लागेल. जास्त क्रिकेटमध्ये भूतकाळात रमून चालत नाही. भूतकाळातल्या गोष्टी तुम्हाला तिथे सोडाव्या लागतात. साधारणतः गुरुजी वर्गामध्ये 3 काळ आपल्याला शिकवतात. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. जास्ती भविष्याचा देखील विचार करून चालत नाही आणि भूतकाळात काय घडलंय ते सोडून द्यावं लागतं. वर्तमानात तुम्हाला राहून क्रिकेटमध्ये कामगिरी चांगली करावी लागते. हर्ष बोरा यावेळेस देखील आपण पाहतोय कॅप मध्ये बॉल. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक देखील होते. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. जास्ती मोठं लक्ष नाहीये. प्रत्येक येणारी धाव इथे मात्र टोचताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला प्रत्येक धाव कशी वाचवता येईल हा प्रयत्न त्यांना करावा लागेल. इथे देखील हलक्या हाताने खेळतायत. सिंगलचा प्रयत्न आहे आणि वेगाने तिथे सिंगल पूर्ण होईल. दाद दिली पाहिजे त्या ठिकाणी. सार्थक भंडारे आणि निलेश मंत्री यांची सेन्सिबल क्रिकेट ते खेळतायत. रिस्क फ्री क्रिकेट मैदानावरती सुरू आहे. चान्स क्रिकेट करावे लागतील गोलंदाजांना. संधी निर्माण करावी लागेल. गोलंदाजांना संधी निर्माण कराव्या लागतील. त्याखेरीज पर्याय नाहीये आणि यंबी स्ट्रायकर संघाला देखील सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. हार कोणालाही मानायची नाहीये. मॅच मध्ये संघर्ष आहे. अमोल सिंगे सर आणि बराचसा मित्रपरिवार तिथे सामन्याचा आनंद घेतोय. त्यांच्या आजूबाजूला आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. आनंद आहे. ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती एका वेगळ्या वळणावरती त्यांनी नेली आहे. त्या गोष्टीचा आनंद आहे. हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅक वरती चांगली कामगिरी करतायत आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर हर्ष बोरा यांच्यासाठी खूप चांगली स्पर्धा राहिली आहे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, खूप चांगली पाहायला मिळाली. हर्ष बोरा यांनी प्रभावित केलं संपूर्ण स्पर्धेमध्ये.
देखील क्षेत्ररक्षण चांगलंय आणि सिंगल सेव्हिंग जे क्षेत्ररक्षक आहे त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. इथे जर जिंकायचं असेल खंडेलवाल खिलाडी संघाला तर दबाव सातत्याने बनवावा लागेल, स्ट्राईक रोटेट होणं थांबवावं लागेल. दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये विचार करतायत, विचार विनिमय सुरू आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय, एकूण 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 42 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. 42 बॉल 50 धावा लक्ष खूप मोठं नाहीये. एमबी स्ट्रायकर संघाने ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलंय, खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलंय. क्वालिटी वॉरियर्स संघ क्वालिटी क्रिकेट खेळलं त्यांनी आणि ते ऑलरेडी इन टू दी फायनल्स आहेत. इथून कोणता संघ फायनल मध्ये जाणार, क्वालिफायर 2 ची मॅच खूप महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी, कारण आतापर्यंत खूप संघर्ष केला. जवळपास 5-6 टीम होत्या ज्यांचे 10 पॉइंट्स टेबल मध्ये होते. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथम मनोज दाखल झालेत. हलक्या हाताने खेळतायत आपण पाहतोय. रोहित शर्मा तिथे बॉलच्या दिशेने खूप वेगाने गेले. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. इथे अंपायरचं बोट वरती आकाशाकडे आहे आणि निलेश मंत्री खूप महत्वाची विकेट मिळवली आहे. प्रथम मनोज यांनी मोठा धक्का दिलाय एमबी स्ट्रायकर संघाला आणि सेलिब्रेट बाजूला देखील केलं जात आहे. विकेट फलंदाज बाद. मैदानामध्ये आणि त्यांची जबाबदारी आता वाढते. सार्थक भंडारींना मॅच फिनिश करावे लागेल. जिंकायचं असेल एमबी स्ट्रायकर संघाला तर नवीन फलंदाज रुपेश मैदानावरती आलेत. रुपेश भंडारी प्रथम मनोज इथे सफलता अर्जित केली आहे. 40 बॉल 49 धावांची आवश्यकता. 16 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी सातत्याने करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल खंडेलवाल खिलाडी संघाला आणि पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल एमबी स्ट्रायकर संघाला. ही मॅच रंगतदार होईल यामध्ये शंका नाहीये. सामना रंगेल. प्रथम मनोज इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल येण्या अगोदर कोसळले होते. एक धाव तिथे अर्जित होईल. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील. सिंगल सेव्हिंग जे फिल्डर आहेत त्यांना सातत्याने धावा वाचवाव्या लागतील. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त झाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. गोलंदाज स्टंपच्या जवळ का नव्हते हा प्रश्न सातत्याने तिथे असेल. दोनही फलंदाज मध्यात थांबले होते. संधी होती. धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील बॉल डॉट आहे. गोलंदाज फॉलोअप थ्रू मध्ये होते आणि खूप क्विक गोष्टी तिथे मैदानावरती घडल्या त्यामुळे ते पोहोचू शकले नाही स्टंपच्या दिशेने. परंतु संधी होती. डायरेक्ट हिट जर झाली असती तर फलंदाज धावबाद झाले असते. शेवटचा एक बॉल शिल्लक अद्यापही. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एका धावेचे रूपांतर 2 धावेंमध्ये झाले. ड्रोन व्ह्यूज तुम्ही पाहू शकता लाईव्हला आपल्या लाईव्ह स्क्रीनवरती.
स्काय बर्ड्स व्ह्यू आहेत, तुम्हाला विहंगम दृश्य या स्पर्धेची पाहायला मिळतील. मंत्रमुग्ध करणारी दृश्य या स्पर्धेची आपण पाहतोय ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून. अतिशय आकर्षक दृश्य या मैदानाची. वाडिया पार्क मैदान आता विजेता करंडकमय झालंय आणि ते पाहायला मिळत आहे. 36 बॉलमध्ये 45 धाब्यांची आवश्यकता. 20 धावा धावफलकावरती. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 20 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 बॉल 45 धावा. सार्थक भंडारी यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. 10 बॉलमध्ये 12 धाब्यांवरती ते नाबाद आहेत. रुपेश भंडारी 3 बॉलमध्ये 3 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती वेदांत बजाज दाखल झालेत. अकरा वाजून 16 मिनिटांपर्यंत हा डाव पूर्ण होणं अपेक्षित आहे. गोलंदाज वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅकवरती. 36 बॉल 45 धाबा. इथे इनफिल्डच्या वरून हा बॉल ट्रॅव्हल झालाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील जाईल. लॉंग ऑन रिजनला चौकार आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्याला पुल केला. मिडॉनचे क्षेत्ररक्षक तिथे अंदाज लावू शकले नाही त्या बॉलचा. इथे बॉलला मात्र पाठवलंय लॉंग लेग सीमारेषच्या दिशेने. बॅकफुटला आलंय. जागा बनवली. क्रिचच्या डेप्थचा उपयोग केलाय आणि बॉलला मात्र पाठवलंय 6 धाब्यांकरता. अवित्रीबाईक सिक्सर. बॉलची लेंथ आणखी थोडी इथे देखील 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. पाठीमागच्या 3 बॉलमध्ये 11 धावा आल्या. आता 33 बॉलमध्ये 34 धाव्यांची आवश्यकता आहे. 33 बॉल 34 धाव्यांची आवश्यकता. विकेट शोधाव्या लागतील जर पुनरागमन करायचं असेल तर. सार्थक भंडारी 13 बॉलमध्ये 23 धाव्यांची खेळी केली आहे. हा बॉल डॉट आहे. चांगला बॉल वेदांत बजाज यांचा पाहायला मिळतोय. कमालीचा बॉल. आणखी एक वेदांत बजाज यांचा. लय जी हरवली होती ती लय पुढे एकदा शोधली आहे. वेदांत बजाज यांचे 2 बॉल निर्धाव देखील आलेत. परंतु 11 धावा खूप महत्वाच्या त्यांच्याकडे खर्च झाल्यात. इथे देखील फलंदाज बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. 30 बॉलमध्ये 32 आल्यात आणि 30 बॉलमध्ये 33 बनवायच्यात. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये संधी देऊयात डीजेला. आधे पिच में क्यों बॉल डाल रहा?
विचार मंथन इथे मात्र केली जाते, कारण प्रत्येक संघाने 365 दिवस या स्पर्धेसाठी वेट केलेला असतो. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, एमबी स्ट्रायकरचे बरेच पाठीराखे इथे दाखल झाले. डगआउट 2 आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. सर्वांच्या चेहऱ्यावरती स्माइल. ऑन साइडला पाहूयात, बॉलला टर्न केलं डीप मध्ये. प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक खूप वेगाने तिथे आले. एकच धाव पण एकदा मिळेल, एका धाबीने धाव परत पुढे जाईल. रुपेश भंडारी यांनी आपली भूमिका खूप सुंदर आतापर्यंत निभावली आहे. एका बाजूने सार्थक भंडारी अटॅक करतायत आणि अँकरच्या भूमिकेमध्ये रुपेश भंडारी आहेत. अनुप अशेरी बॉलिंग ट्रॅक वरती. विकेट्स शोधाव्या लागतील, विकेट शोधणं गरजेचं आहे खंडेलवाल खिलाडी संघाला पुनरागमन करण्यासाठी. इथे देखील एक धाव खूप वेगाने पूर्ण केली. प्रत्येक बॉल वरती धाव घेण्याचा मानस आहे. सार्थक भंडारी असतील, रुपेश भंडारी असतील, प्रत्येक बॉल वरती धावा शोधतायत. थर्ड बॉल शोधावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला. इथे देखील फुल टॉस बॉल फटका चांगला. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. एकच धाव तिथे मिळेल. चांगली गोलंदाजी केली आहे रुपेश भंडारी यांनी देखील. 27 बॉल मध्ये 30 धावींची अजून देखील आवश्यकता आहे. इथं संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं सनीत मुत्ता यांचं. हा लाजवाब एफर्ट होता. सनीत मुत्ता आपण पाहतोय, अतिशय चांगला एफर्ट त्यांचा पाहायला मिळाला. लाजवाब एफर्ट होता. धावा धावफलकावरती आहे. 36. 26 बॉल मध्ये 29 धावींची आवश्यकता. दोन धावा इथे देखील आल्यात. इथे देखील दरम्यानला गाईड केलंय. इथे संधी होती धावबादची, परंतु फेकी इथे खराब आली आहे.
38 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 27 धावा. कॉन्फिडेंस रख बेटा, तू करता है. 38 धावा धावपलकावरती. 24 बॉल 27 धावा. मैं बोला है. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. वेदांत बजाज, खूप महत्वाची भूमिका त्यांची या षटकामध्ये असणार आहे. वेदांत बजाज एक धाव इथे देखील उपलब्ध आहे. आपण पाहतोय एच लागलं होतं, एक धाव उपलब्ध झाली. गोलंदाज वेदांत बजाज. इथे देखील फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. एक धाव पुन्हा एकदा इथे पूर्ण होईल. 22 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील बॉल हवेत आहे आणि बॉल हा दूरवरती देखील जाईल. खूप दूरवरती गेलाय. षटकार आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. 19 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. फलंदाज इथे धावबाद झालेत. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. फिल्डिंग टीम रिव्ह्यू फॉर नो बॉल चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल नो बॉल.
अँगलने चेक केलं. फ्री हिट डिलिव्हरी. एक धाव इथे मिळेल. सिंगल होता ना तो. Cricket Club organized Vijeta Cricket. Hello Ahilyanagar, Jai Shri Ram. In the loving memory of late Sri Sanjay Ji Bohra, Vijeta Cricket Club organized Vijeta Cricket Tournament 2024. 18 बॉल आणि 17 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. PM onwards. 18 बॉल 17 धावा. प्रथम मनोज बॉलिंग ट्रॅक वरती. Cricket Tournament of Ahilyanagar. I will be live there. You all also come and live and enjoy the game of cricket. सार्थक भंडारी काय कमालीची इनिंग खेळतायत या क्वालिफायर 2 च्या मॅच मध्ये. इथे देखील बॉल हवेत उडवलाय आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. सार्थक भंडारी यांच्या बॅट मधून अवित्री बाईक सिक्सर. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा साईल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक सिक्सेस. पुढचा बॉल हा देखील कॅप मध्ये गेला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. अगदी फायनलच्या तिकिटाच्या उंबरठ्यावरती आता. 15 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. 24 बॉल मध्ये 49 धावेंवरती सार्थक भंडारी नाबाद आहेत आणि 15 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. 64 धावा धावपलकावरती. हा बॉल डॉट असेल. क्लोजिंग फिल्डर सतत सबल आलेत. एका धावेची आवश्यकता अर्धशतकासाठी. सार्थक भंडारी यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठी स्माइल आहे आणि इथे यम्बी स्ट्रायकर इन टू दी फायनल. अर्धशतक पूर्ण झालं सार्थक भंडारी यांचं.
देखील फायनल मध्ये पोहोचलाय. पहिला संघ होता आपण पाहिला फायनल मध्ये पोहोचणारा क्वालिटी वॉरियर्स, आणि दुसरा संघ देखील आपल्याला मिळालाय. 10 संघांपैकी या ठिकाणी एमबी स्ट्रायकर संघ लगातार सलग दुसऱ्या वर्षी देखील फायनल मध्ये पोहोचलाय.